देवस्थानच्या प्रांगणामध्ये पुन्हा एकदा देवदत्त निकम यांनी काही शेतकऱ्यांना बोलवून कालच काही व्हॉट्सॲपवर काही कारखान्यांच्या संदर्भात काही विषयाच्या संदर्भात मीटिंग आज बोलवली होती आणि काही गोष्टींचा उहापोह केला. आज त्या गोष्टींना उत्तर देणं, मला काही लोक असं म्हटली का उत्तर देऊ नये, परंतु उत्तर जर दिलं नाही तर माणूस ज्यावेळेस खोटं बोलतो आणि जी देवदत्त निकम यांची जी पद्धत आहे, खोटं बोल पण रेटून बोल, त्याला लोकांमध्ये ते सत्य वाटायला लागतं. ते पूर्णतः सत्य नाही हे लोकांपर्यंत कळावं म्हणून आज मुद्दाम तुमच्यासमोर काही आज स्थापलिंग देवस्थानाची तिथे जी काही मीटिंग झाली त्याच्यात जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्या उपस्थित मुद्द्यांना मी मागच्या पत्रकार परिषदेत सुद्धा उत्तर दिलं होतं आणि आजही पुन्हा देतो. आता त्याच्यातला पहिला जो मुद्दा आहे तो आहे FRP प्रमाणे पहिला हप्ता हा किमान 3,000 रुपये असावा. असं आहे ते 3,000 रुपये असावा, 3,500 रुपये असावा, किती असावा हे असं एक तत्व धोरण ठरलेलं. हा काही फायनल हप्ता नाही. फायनल हप्ता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. हे माननीय नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब ज्यावेळेस 31 मार्चला फायनान्शियल इयर संपतं तो सगळा आढावा घेऊन आपण फायनल हप्ता देतो. आता जो आम्ही 2,630 रुपयाचा जो हप्ता दिलेला आहे तो 2,630 रुपयाचा जो हप्ता जो आहे, जो पहिला इन्स्टॉलमेंट जे दिलेला आहे ते FRP जी आहे ती केंद्र सरकारच्या धोरणानुसार ठरवून दिलेली FRP आहे. ज्या दिवशी हा निर्णय झाला संचालक मंडळाच्या समोर त्या दिवशी देवदत्त निकम स्वतः मीटिंगमध्ये हजर होते आणि त्यांनी कुठलंही, ते सांगतात मला बोलू दिलं नाही, त्यांनी कुठलंही ऑब्जेक्शन घेतलं नाही. समजा त्यांना असं वाटत असेल तर मी काही बोललो होतो तर त्यावेळी त्यांनी त्याचं लेखी पत्र देणं शक्य होतं, त्यांनी तसं काही दिलेलं नाही. आता पुन्हा तो मुद्दा मी परवासुद्धा मांडल्यानंतर आता पुन्हा तो मुद्दा का उपस्थित केला याचं मी तुम्हाला सविस्तरपणे सांगतो. आम्ही कारखान्याची या संदर्भात परत एकदा मीटिंग लावलेली आहे आणि ती मीटिंग सोमवारी आहे, म्हणजे 20 तारखेला दुपारी ती मीटिंग आहे. त्याच्यामध्ये अजेंड्यामध्ये तो विषय घेतलेला आहे की ही जी काही आपण FRP 2,630 रुपये दिली त्याच्यावर पुन्हा चर्चा करण्यासाठी, कारण की काही संचालकांचं म्हणणं आलं. तर ते म्हणणं काय आलं, काही संचालकांचं म्हणणं, त्यांनी नामदार वळसे पाटील साहेबांना पण म्हटलं की बाजूच्या काही कारखान्यांनी 2,800 रुपयाची प्रथम इन्स्टॉलमेंट दिलेली आहे. पूर्वी त्यांनी दिलं होतं 2,600 रुपयाचं सगळ्यांनी. आता 4 ते 8 दिवसामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या जे आजूबाजूचे जे 4-5 जे प्रायव्हेट कारखाने आहेत, व्यंकटेश असेल, दौंड शुगर असेल, पराग असेल, या सगळ्यांनी 2,800 रुपये म्हणजे 2,630 रुपयाच्या पेक्षा 170 रुपये वाढून 2,800 रुपये पहिला इन्स्टॉलमेंट देण्याचा निर्णय घेतला. आता आम्ही त्याच्यावर सगळ्या संचालकांची परवा मीटिंग बोलवलेली आहे. आता होणार काय आहे, हे महाशय परत आरोप काय करतील, पराग कारखान्याने 2,800 रुपयाचा इन्स्टॉलमेंट दिलं, पहिला हप्ता दिला आणि भीमाशंकर कारखान्याने 2,630 रुपयाचा जो पहिला इन्स्टॉलमेंट दिला आहे वाढून दिला नाही. याचं कारण असं की पराग कारखान्याकडे शेतकऱ्यांनी जास्त ऊस घालावा याच्यासाठी हा 2,630 रुपयाचाच इन्स्टॉलमेंट ठेवलेला आहे, 2,800 रुपयाचं इन्स्टॉलमेंट दिलेलं नाही. असा पुन्हा चोराच्या ज्या उलट्या बोंबा म्हणल्या जातात तसंच हे महाशय करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही परवा संचालक मंडळाला बोलवलेलं आहे. आता याच्यामध्ये कारखान्याकडं 2,800 रुपये देण्याची उपलब्धता कमी आहे. मग याच्या संदर्भामध्ये पैशाची उपलब्धता करून देण्याच्या संदर्भामध्ये माननीय नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांनी अजितदादांशी सुद्धा काही गोष्टीवर चर्चा केलेली आहे की जेणेकरून काही शॉर्ट टर्म लोन जर काही प्रमाणात उपलब्ध करून देता आलं तर त्याच्यावर सुद्धा विचार विनिमय चालू आहे. आता काही कारखाने काय करतात माहिती आहे का, भीमाशंकर कारखान्याची प्रथा अशी आहे, भीमाशंकर कारखाना हा कुठेही ऊस पेमेंट लेट करत नाही. आता बरेचसे कारखाने हे देत असताना त्याच्यातला 1-1 महिना, 1.5 महिना, 2-2 महिने लेट पेमेंटच्या हप्ते देतात आणि 1-1 महिना, 1.5 महिना, 2-2 महिना पेमेंट लेट जर केलं तर त्यांना पेमेंटची उपलब्धता ही सहज शक्य होते. भीमाशंकर कारखाना या पद्धतीने
करू शकत नाही. भीमाशंकर कारखान्याने जर 1 महिना पेमेंट लेट केलं तर पुन्हा शेतकरी पण आणि हे काही लोक जे पडद्याआडून जे काही वेगवेगळ्या पद्धतीने कारखान्याला बदनाम करण्याचं जे कारस्थान आहे ते सुद्धा परत करतील. त्यामुळे ह्या सगळा विषय परवा आम्ही 20 तारखेला संचालक मंडळाची मीटिंग घेतलेली आहे आणि त्याच्यातलं महत्त्वाचं संचालक मंडळाची ज्यावेळेस नोटीस गेली की ही मीटिंग आहे 20 तारखेला सोमवारी, ही ज्यावेळेस मीटिंग गेली त्यावेळेस ह्या महाशयांनी यांना माहिती होतं कदाचित हा 2800 रुपयाचा निर्णय संचालक मंडळामध्ये घेऊ शकतात. त्यामुळे आपण अगोदर परत एकदा रेटायचं आणि मग लोकांपुढे असं सांगायचं दाखवायचं की मी मागणी केली होती, माझ्या मागणीच्यामुळं कारखान्याच्या संचालकांना किंवा कारखान्याला निर्णय घ्यावा लागला. तसं बिलकुल नाही आहे. हा जो निर्णय आहे तो सगळ्या संचालक मंडळापुढे ठेवला जाईल निर्णयाच्यासाठी आणि मग जर समोरच्या बाजूच्या कारखान्यांनी व्यंकटेश ग्रुपाने परागने 2 शुगरने 2800 दिला आहे तर आपली परिस्थिती नाही आहे. पण तरीसुद्धा जर द्यायचं असेल तर बाकीच्या काही थोडेसे पेमेंट थांबवावं लागतील किंवा काही शॉर्ट टर्म लोन उपलब्ध करून घ्यावं लागेल. तर ते सगळं करायचं आहे का याच्यावर विचारविनिमय करण्यासाठी संचालक मंडळाला परवा मीटिंगला बोलवलेली आहे. त्यामुळं हा जो 3000 रुपयाचा हप्त्याचा विषय जो काढला हा मुद्दाम हेतू पुरस्कार काढलेला पद्धतीचा निर्णय आहे की त्यांना माहिती आहे आजूबाजूच्या कारखान्यांनी 2800 रुपये दिलेला आहे. त्यामुळे मी काहीतरी मागणी केली म्हणून कारखान्यांनी शेतकऱ्यांसाठी द्यावा लागला आणि मी बघ शेतकऱ्यांसाठी कशा पद्धतीने भांडलो आणि मग कसा कारखान्याने 2800 दिला हे सगळं लोकांपुढे मांडण्याचा हा त्याचा केविलवाणी प्रयत्न आहे. तर दुसरी एक गोष्ट अशी सांगितली, काही गावांमध्ये 30 जूनपर्यंतच्या लागवडीचा ऊस तोडण्याचा आलाय तर काही गावांमध्ये 3 जूनची लागवड तोड बाकी आहे. अतिशय धांदण आणि खोटा आरोप आहे. माझ्याकडे पूर्णतः प्रोग्राम आहे. आत्ता आपला जो काही ऊस तोड चालू आहे ती 86-032 हा आम्ही संचालक मंडळामध्ये किंवा शेतकरी कमिटीमध्ये निर्णय घेऊन 30 जूनपर्यंतची तोड दिली होती 86-032ची. आता ती तोड दिल्यानंतर सगळीकडे आम्ही 86-032ची तोड 30 जूनची दिली. आता त्याच्यामध्ये आत्तापर्यंत 20 जूनपर्यंतचा किंवा 25 जूनपर्यंतचा ऊस तुटलेला आहे. आता त्याच्यातला तालुक्यामधले 77 हेक्टर आणि बाहेरच्या तालुक्याबाहेरचा 232 हेक्टर असा 370 हेक्टर हा ऊस जो आहे तो 30 जूनपर्यंतचा शिल्लक आहे. आता 265ची तोड आम्ही 1 जून ते 10 जूनपर्यंतची दिली. त्याच्यामध्ये 63 हेक्टर हा आंबेगाव तालुक्यातला आणि 87 हेक्टर हा तालुक्याच्या बाहेरचा असा 150 हेक्टर हे मी तुम्हाला नोंदीतलं सांगतोय. नोंद झालेल्या ऊसातलं हे एवढं क्षेत्र असं दोन्ही मिळून जवळजवळ 370 अधिक 150 असं 520 हेक्टर क्षेत्र बाकी आहे. याच्यामध्ये 20 जूनपर्यंत 86-032चं क्षेत्र तुटलेलं आहे आणि 265चं क्षेत्र 8 जूनपर्यंत तुटलेलं आहे. म्हणजे 3 जूनपर्यंतचं कुठलंही क्षेत्र बाकी नाही. जे काही क्षेत्र तुटलेलं आहे ते 8 जूनपर्यंतचं तुटलेलं आहे 265चं आणि 20 जूनपर्यंत तुटलेलं आहे 86-032चं. त्यामुळे कुठलाही जो काही आरोप आहे 3 जून काही ठिकाणी 30 जूनचं काही ठिकाणी 3 जुलैचा हा खोटा आरोप आहे. आता दुसरं होतं काय माहिती आहे का की काही ठिकाणी हार्वेस्टरचं तोड चालू आहे. आता हार्वेस्टर मशीन हे शिफ्ट करता येत नाही खूप. त्याच्या शेजारी जर एखादा प्लॉट असेल तर तो कदाचित 4 दिवस 8 दिवस पुढचा मागचा तोडला जातो. परंतु असं 1-1 महिना किंवा 2-2 महिने अगोदरचे प्लॉट तुटले जात नाहीत. आणि अशा पद्धतीचं जर हे महाशय जर संचालक आहे त्यांना सगळं माहिती आहे, पूर्वी ह्या कारखान्याचे चेअरमन राहिलेले आहेत, तर फक्त मोघम बोलण्यापेक्षा काही पुरावा आहे का, कुठलं नाव आहे, नेहमी सांगितले पत्रकारांच्या समोर माझ्याकडे पुरावा आहे. कुठे दाखवला, आज दाखवलाय का, नाही दाखवला, हा ना आमच्याकडे पुरावा आणला, कोणाची तक्रार आली, आम्ही शहानिशा करू ना. अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळं फासायचं आणि असं जे सांगितलं जातं ते चुकीचं आहे. काही ठिकाणी ज्यावेळेस थोड्याफार प्रमाणामध्ये कमी जास्त प्रमाणात 1-2 दिवस इकडं तिकडं जर ऊस तुटत असेल तर तो प्राप्त परिस्थितीत निर्णय घेत असतात. त्याच्यामुळे तो आहे. जाणून बुजून कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणावरही अन्याय कारखान्याच्या मार्फत केला जात नाही आणि कुठल्या शेतकऱ्या आतापर्यंत केला नाही, याच्या भविष्यात केला जाणार नाही.
नोंद ऊस तोड बंद करावी. नोंद नसलेला 12 महिन्याचा ऊस तोडला. आता 8 सालीचा जो आहे ना तळेगाव ढमढेरे गटामध्ये हा विना नोंदचा ऊस आहे. बाकीचा जवळजवळ सगळ्या नोंदीचा विषय. आता त्या तळेगाव ढमढेरे गटामधल्या 12 महिन्याचा नाही, तिथे आत्ताही 17 ते 18 महिन्याचा झालेला ऊस आणि तोही 86,032 ऊस तोडला जातोय. 12 महिन्याचा कुठलाही ऊस तोडलेला नाही. मोगम सांगतात मला दाखवून द्यावं की 12 महिन्याचा कुठला ऊस तोडलेला आहे. खोटा आरोप आहे. 12 महिन्याचा ऊस तोडला जातो हा खोटा आरोप आहे. हा आपला जवळजवळ 8,320 आहे. हा की आजच तोडला जातो, गेल्या वर्षी तोडला जातो, प्रत्येक वर्षी तोडला जातो. आणि ते जे काही तिथले जे काही तोडणारे जे टोळ्या आहेत त्या लोकांचा स्वतःचाच ऊस आहे. त्यामुळे ते तिथला ऊस ते प्राधान्याने स्वतः त्या भागातला तोडतात. ते इतर ठिकाणी शिफ्ट व्हायला मागत नाहीत. कारण की त्यांचे असे आहे, त्या तळेगाव ढमढेरेच्या परिसरामध्ये 4 कारखाने आहेत आणि ते सगळे 4 कारखाने खाजगी आहेत. त्यामुळे ते सगळे त्या तळेगाव ढमढेरेच्या ऊसावर टपून आहेत. त्यामुळं तो जो काही ऊस तोडलेला जातो तो कुठल्याही परिस्थितीत 12 महिन्याचा नाही, 17 ते 18 महिन्याचाच तोडला जातो. आता दुसरी एक गोष्ट अशी आली, शिरूर व आंबेगावच्या मधील ऊस उत्पादकांना सभासदत्व देण्यात येईल. आता हे किती वेळा आपण सांगणार आहोत. विषय क्लिअर कट सांगितला. तुम्हाला मी सांगितलं की माझ्याकडे हायकोर्टाची ही ऑर्डर आहे. या हायकोर्टाच्या ऑर्डरमध्ये क्लिअर कट विग्नर कारखाना हायकोर्टामध्ये गेला होता. ही हायकोर्टाची ऑर्डर आहे. त्याच्यामध्ये क्लिअर कट सांगितलं होतं की द रिस्पॉन्डंट नंबर 3 म्हणजे भीमाशंकर विल नॉट एनरोल एनी पर्सन फ्रॉम 14 विलेजेस ऑफ जुन्नर. म्हणजे जुन्नर तालुक्यातल्या 14 गावांमधले कोणालाही सभासद करून घेणार नाही हे सांगितलं होतं, हायकोर्टाने सांगितलं. आणि शिरूर आणि ह्या भागातलं जे घेतले ज्यावेळेस आम्ही घेतले त्यावेळेस ह्याच भागातल्या हे जे कारखाने आहेत म्हणजे घोडगंगा कारखाना, संत तुकाराम कारखाना, विग्नर कारखाना यांनी साखर आयुक्ताकडे ऑब्जेक्शन रेज केलेलं आहे. या इथं यांचं जे कार्यक्षेत्र आहे ते कार्यक्षेत्र सोडून शेअर देऊ नये. आता हे महाशय जे सांगतात त्यावेळेस हे संचालक होते, हे चेअरमन होते, यांना सगळं माहिती. तरी सुद्धा फक्त लोकांची दिशाभूल करायची, लोकांना काहीतरी वेगळं सांगायचं म्हणून हा परत हाच मुद्दा काढतात की शिरूर व आंबेगावमधील ऊस उत्पादकांना सभासद करून ज्या काही कायदेशीर अडचणी आहेत म्हणूनच ते थांबलेले. कायदेशीर अडचणी नसेल तर करून घेतात. आता ऊस बेने खते भीमाशंकरचे आणि ऊस खाजगी कारखान्यात जातो अशा ऊस पाठवणाऱ्या वाहनांना अडवून वाहने फोडावी. हे काय सवंग लोकप्रियतेसाठी वाहनं फोडावीत हे करावे असं आहे. कुठलाही ऊस जो बेनं दिले हा बाहेर जात नाही. तर काही शेतकरी 2 ते 3% मुळातच आंबेगाव तालुक्यातला एकही शेतकरी बाहेर ऊस देत नाही. मला पुरावा दाखवा. आंबेगाव तालुक्यातल्या कुठल्या शेतकऱ्यांनी बाहेर ऊस दिलाय त्याचा पुरावा दाखवावा. हां, विग्नर कारखान्याला जातो आंबेगाव तालुक्यातला, ते पूर्वीपासूनचे तिथले शेअर होल्डर आहेत आणि विग्नरचं कार्यक्षेत्र जे आहे ते जुन्नर आणि आंबेगाव असं आहे. त्यामुळे विग्नरला काही जातो, परंतु आम्ही ऊस बियाणं दिले त्याच्यातून जात नाहीत. शेतकरी शक्यतो घालत नाही. तर काही शेतकरी ज्यावेळेस नोंदीचा ऊस देतात बाहेरच्या कारखान्यांना. आता माझ्याकडं जे आकडेवारी आहे त्या आकडेवारीमध्ये मी तुम्हाला सांगतो, भीमाशंकरकडे काही शेतकरी नोंद करतात आणि बाकीच्या कारखान्यांकडे नोंद करतात. आणि काही कारखान्यांना शेतकऱ्यांना ज्यावेळेस कांद्याची लागवड करायची होती. आता हा प्रश्न कांदे आला माहिती का, हे कांदे लागवडचं खूप वाढलं त्यावेळेस आला. तर तुम्हाला मी सांगतो, यांनी जो खोटा आरोप करतात की परागला ऊस देण्यासाठी डाव आहे, तसं नाही. बघा आता ज्या शेतकऱ्याला जवळ वाटला त्यांनी त्याला दिला. विग्नर सहकारी साखर कारखान्याने भीमाशंकरच्या नोंदीच्या ह्याच्यातला 33.20
हेक्टर क्षेत्रातला ऊस नेलेला आहे. संत तुकारामांनी 6.90 नेला आहे. व्यंकटेश कृपाने 115.38 हेक्टर नेला आहे. पारनेर सहकारी साखर कारखान्याने 45.87 नेला. श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याने 1.26 नेला आहे. श्रीनाथ मस्कोबाने 15.59 नेला आहे. आणि पराग कारखान्याने 159.78 नेला. म्हणजे फक्त एकट्या परागने नाही नेला, 5-6 या परिसरातले 1, 2, 3, 4, 5, 6, 7 कारखान्यांनी नेला. फक्त यांचा जो उद्देश दिसतो पराग कारखाना किंवा दिशाभूल करायचं, तसं काही झालेलं नाही. 6-7 कारखाने नेला. ते शेतकऱ्याला ज्याला समजा काय होतं माहितीये का, आता आम्ही तुम्हाला सांगितलं क्षेत्र तोडायचं. जर एखाद्याचं क्षेत्र जर उशिरा तोडायचं असेल त्याची जर आम्ही तोडतो सुद्धा काही लोकांना. ते कधी तोडतो माहितीये का, जर काही शेतकरी जर म्हटले की मला पाण्याची अडचण आहे, मला रस्त्याची अडचण आहे, मला हुमणीची अडचण आहे, हुमणीच्यामुळे काही झालं, तर त्याचे आम्ही कपातीच्या धोरणाप्रमाणे तोडतो. सरसकट तोडत नाही. त्याचा कपातीचं त्यांनी पत्र दिलं, त्या कपातीच्या धोरणाप्रमाणे आम्ही ऊस तोडतो. आता त्याच्यातले काही लोकांना ज्यांना आम्ही शक्य नाही झालं आम्हाला ज्यावेळेस हे सगळं करत आपण, त्यांना ज्यांना काही आपल्याला शेतीच्या लागवडीमध्ये इतर काय लावायचं होतं, त्या लोकांनी इतर ठिकाणी सुद्धा ऊस दिलेले आहे. त्यामुळे हा दांडात खोटा आरोप आहे की फक्त परागसाठी हे केलं जातं. असं अजिबात होत नाही. 6-7 कारखान्यांनी हे क्षेत्रात आणि आम्ही आणतो ना. आणि असं होतं असं नाही, आम्ही सुद्धा शेतकरी एका ठिकाणी नोंद करत नाही. शेतकरी 2-2, 3-3 कारखान्यावर नोंद करतो. काही व्यंकटेश कृपा, काही परागकडे नोंद केलेले जे ऊस आहेत ते भीमाशंकर घेऊन येतो. विघ्नारकडे नोंद केलेले ऊस सुद्धा भीमाशंकर आणतो. म्हणजे असं काही नाही का भीमाशंकरने आणलेलं. भीमाशंकरच्या कार्यक्षेत्रात एवढा ऊस नाहीये. भीमाशंकर कार्यक्षेत्राच्या बाहेर 70%, कार्यक्षेत्रात 30%. आम्ही आणतो ना त्यांची ऊस. त्यामुळे असं काही आरोप नाही, हा खोटा आरोप आहे. काहीतरी आरोप केलाय, राख ही 1800 ते 2600 रुपयाप्रमाणे विकली जाते. संजय बडेकरांनी काहीतरी 4200 रुपयांनी खरेदी करण्याचं पत्र दिलं आणि शरद बोंबे यांची टेंडर घेतले नाही. हा राखेचा जो विषय आहे, हाच शरद बोंबे नावानी माणसाने मागच्या वेळेस ह्या देवदत्त निकम यांनी सांगितलं, शरद बोंबे शिफारस केली, त्यांनी रेट दिला होता. त्या रेटप्रमाणे त्यांनी उचललं. पण आजूबाजूच्या परिसरामध्ये खूप त्रास झाला. शरद बोंबेने उचलण्यासाठी इतकी टाळाटाळ केली का विचारू नका. आम्ही यावेळेस जेव्हा टेंडर काढलं त्यावेळेस शरद बोंबेने टेंडर भरलेलं नाही. स्पष्टपणे मी आज तुमच्या कॅमेऱ्याच्या पुढे सांगतोय. त्याच्याकडे कुठला पुरावा असेल, शरद बोंबेने राखेचं टेंडर भरलं होतं आणि लोएस्ट होतं असं काय असेल तर त्याने आणून दाखवावं. तुमच्या समोर माझं ओपन चॅलेंज आहे. आता दुसरी गोष्ट, संजय बडेकरने पत्र दिलं, खरं आहे. परंतु जर एखाद्याचं टेंडर, जर पूर्वी टेंडर आम्ही झाले कधी जुलै-ऑगस्टमध्ये टेंडर झाले आणि नंतर जर एखादा जर म्हटला की आता मी तुम्हाला, संजय बडेकरला त्यावेळेस टेंडर भरायला कोणी रोखलं होतं का? संजय बडेकरनी ज्यावेळेस पेपरला जाहिरात आली, पेपरला जाहिरात येऊन टेंडर ओपन होते, त्यावेळेस संजय बडेकरला कोणी थांबवलं नव्हतं. फक्त काहीतरी वेगळं काहीतरी दिशा दाखवायची आणि हा वातावरण दूषित करायचं, हाच संजय बडेकरचा याच्या मागचा उद्देश आहे. आणि देवदत्त निकम तोच विषय पुढे घेऊन लोकांची दिशाभूल करतोय. असं बिलकुल नाही. आणि जर उद्या ज्याला टेंडर दिले त्याचं कॅन्सल करायचं आणि याला द्यायचं, म्हणजे उद्या तो कुठेतरी कोर्टात गेला की परत कारखान्याला अडचणीत आणायचं आणि त्याच कोर्टबाज्या करायला लावायचं, हा याच्या मागचा उद्देश आहे. म्हणजे विनाकारण त्रास द्यायचा आणि लोकांना सांगायचं का 42 रुपयावाला न देता 2600 रुपयावाल्याला टेंडर दिलं आणि शेतकऱ्याचं नुकसान झालं, असं अजिबात. जर संजय बडेकरला टेंडर भरायचं होतं तर त्यांनी 42 रुपयाचं टेंडर जून-जुलैमध्येच भरायला कुणीही त्याला रोखलेलं नव्हतं. आता कसं आहे, एखादा माणूस त्याच्यावर जे काही संस्कार घडले असतील त्या संस्काराप्रमाणेच बोलतो. माझ्या आईवडिलांनी माझ्यावर जे संस्कार घडवले त्यावर मी देवदत्त निकम यांचा कधीही आतापर्यंत एकेरीत उल्लेख केला नाही. मी देवदत्त निकम याच नावाने त्यांचा उल्लेख केला जे त्यांचं नाव आहे. त्यामुळं त्यांचे संस्कार त्यांच्यावर मी